वृश्चिक राशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 या वर्षातील ऑगस्ट महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा वृश्चिक राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. या संपूर्ण ऑगस्ट महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत. 1 ऑगस्ट या दिवशी शुक्र ग्रह कन्या राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 2 ऑगस्ट या दिवशी मंगळ ग्रह मिथुन राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 5 ऑगस्ट या दिवशी बुध ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 17 ऑगस्ट या दिवशी सूर्य ग्रह सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 22 ऑगस्ट या दिवशी बुध ग्रह पुनश्च एकदा सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. मग या राशी परिवर्तनाचा वृश्चिक राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. प्रथम स्थान ज्याला आपण लग्न भाव म्हणतो, या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा 2 ऑगस्ट या दिवशी वृषभेतनं मिथुनेत जातोय. म्हणजेच वृश्चिक राशीच्या जातकांसाठी तो अष्टम स्थानामध्ये स्थित होतोय. लग्नी मंगळ आहे आणि तो अष्टमात स्थित होतोय. भृगु महर्षी सांगतात या बाबतीत फल देताना की अष्टमातील मंगळ हा गाडी वाहन हळू चालवा असं सांगतोय. बऱ्याच जातकांच्या पत्रिकेमध्ये अष्टमातील मंगळामुळे मोठे मोठे शूर योद्धे जन्माला येतात, परंतु ते युद्धामध्ये मारले जातात, त्यांच्यावरती संकट येतात. म्हणून अशा जातकांना या महिन्यामध्ये सुरुवातीलाच ज्योतिषशास्त्र असं सांगू इच्छितं, आपण गाडी वाहन हळू चालवलं पाहिजे. वाद विवाद शक्यतो होतील अशा ठिकाणी आपण जाणं टाळलं पाहिजे. दंगे असेल किंवा कोणाच्या विरुद्धामध्ये आपण कट कारस्थान करत असताना आपण संकटात अटकळ आणि कुठेतरी फसून जाऊ. यामुळे या सगळ्या गोष्टी सोडून अध्यात्माची आपण कास धरली पाहिजे. आपले जे धर्म आणि जे शास्त्र आहे ते आपल्याला आधी येणाऱ्या संकटाची चेतावणी देत असतात. त्याचबरोबर या महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वाहन तुम्ही घेऊ नका. द्वितीय स्थान या स्थानाला धनस्थान म्हटलेलं आहे. या स्थानाचा स्वामी गुरु ग्रह हा भाग्यस्थानामध्ये आहे आणि तो कर्क राशीमध्ये आहे. बघा, गुरुचं हे नैसर्गिक स्थान आहे भाग्यस्थान, कारण की इथे अध्यात्म बघतो आपण, धर्म त्रिकोण या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे द्वितीयाचा स्वामी गुरुग्रह भाग्यात आलाय. अध्यात्म, देवदेव, तीर्थयात्रा यामध्ये वृश्चिक राशीच्या जातकांचा बराचसा काळ या महिन्यामध्ये जाईल. याचबरोबर या स्थानातला गुरु हा एका विषयात नाही, अनेक विषयांमध्ये, अगदी कुठलाही विषय तुम्ही हातात घ्या, नोकरीचा असेल, व्यवसायाचा असेल, तो परिपूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत करत असतो आणि अर्थार्जनाचे मार्ग तुमचे तो वाढवत असतो. म्हणून या स्थानामध्ये आलेल्या गुरुचा फायदा आपल्याला असा करून घ्यायचा आहे. ज्येष्ठ, आपल्यापेक्षा मोठे लोक जे आपल्याला मार्गदर्शन करतील त्या फायद्यानं आपण चालावं, त्या मार्गानं आपण चालावं, म्हणजेच आपण जीवनामध्ये पुढे जाऊ. तृतीय स्थान या स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलेलं आहे. या स्थानाचा स्वामी शनी ग्रह पंचमात आहे. संततीचं स्थान आहे. लेट संतती देतो, परंतु तो आपली इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. शनी महाराज संतती पंचमात द्यायचं ठरलं तर विपुल प्रमाणात देतात. पूर्वीच्या काळी अनेक संतती एका जोडप्याला असायची, 4, 5, 7, परंतु आता एक मुलगा एक मुलगी अशी प्रत्येकाची धारणा झाली आहे. आणि त्यातल्या त्यात सरकार म्हणतं 1 मूल आणि सुंदर फूल. म्हणून आपल्या पोटी वृश्चिक राशीच्या जातकांनी या महिन्यात जर चान्स घेतला तर ज्योतिषशास्त्र असं सांगतं अत्यंत बुद्धिवान आणि त्याच पद्धतीनं धैर्यवान, यशस्वी अशी संतान निर्माण होण्याचे योग दाखवत आहेत. त्याचबरोबर हे स्थान, या स्थानाचा विचार करत असताना पराक्रमाचा मालक पंचमात आला आहे. त्यामुळे विद्या अभ्यासात प्रगती आहे, प्रौढपणा आहे, ज्ञानाच्या गोष्टी, ज्ञानाच्या गप्पा त्या तुमच्या प्रगतीकडे घेऊन जाणार आहेत, लक्षात ठेवा. चतुर्देशाचाही स्वामी शनी ग्रहच आहे. त्यामुळे घरामध्ये सुख, शांती, मी किती कमवलंय, किती कष्ट केले हे कधीही तुम्ही वृश्चिक राशीचे लोक या महिन्यात तरी कोणाला सांगणार नाही. आपल्या कष्टाला तुम्ही प्राधान्य देणारे देव आहात. शनी महाराज असे देव आहेत की कष्ट केलं की त्यांना फार आवडतं, कष्टाचं आवडतं, फुकटचं त्यांना आवडत नाही. आणि या महिन्यामध्ये शनी महाराज हेच सांगताय की बाबा तू कष्ट कर, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, तुला फल मिळणार आहे. पंचम स्थानामध्ये मीन राशी आहे
आणि या त्रिकोण स्थानाचा स्वामी त्रिकोणात म्हणजेच गुरुग्रह भाग्यात गेलेला आहे. त्यामुळे बऱ्याच जातकांसाठी परदेशामध्ये उच्च शिक्षणाला जाण्याची संधी निर्माण होते आहे. ज्या देवतेची सेवा साधना करताय त्या देवतेचं त्यांना दर्शन होण्याचा योग संभवतो, स्वप्न अवस्थेत असेल किंवा अन्यतम गोष्टीमध्ये असेल. त्याचबरोबर ज्या जातकांना लॉटरीचं तिकीट किंवा अन्यतम काही गोष्टींची आवड असते, काही आता जातक लोक शेअर मार्केटमध्ये पण जातात, त्याचबरोबर अन्यतम अनेक काही गोष्टी आहेत, तर भाग्यस्थानामध्ये जाणारा पंचमाचा स्वामी हा इच्छा परिपूर्ण करणारा असा योग इथे दाखवत आहे. षष्ठ स्थान या स्थानाला रिपुरोग स्थान म्हटलेलं आहे. या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा 2 ऑगस्टला राशी परिवर्तन करतोय आणि तो पत्रिकेमध्ये मिथुन राशीमध्ये विराजमान होतोय. मग षष्ठेश अष्टमात आहे, तो लग्नेश पण आहे आणि इथे विपरीत राजयोग झाला आहे. रोग बळावण्याची शक्यता जास्त प्रमाणात दाखवते. आजार पण जास्त होण्याची ताकद, तुमच्यामध्ये जी शारीरिक क्षमता आहे ती कमी होताना दिसते आहे. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या, स्वतःची काळजी तुम्ही घ्या. नोकरीच्या ठिकाणी शक्यतो आपल्या मनातील गूढ गोष्ट कोणाला सांगू नका, त्याचंच भांडवल करतील आणि तुम्हाला अटकवल्याशिवाय फसवल्याशिवाय राहणार नाही असे योग संभवत आहे. म्हणून जी काही गोष्ट खरी असेल आपल्या वरिष्ठांना, आपल्यापेक्षा ज्येष्ठ जे कोणी असतील त्यांनाच सांगा. आपल्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांना ती सांगू नका. सप्तम स्थान स्वामी शुक्र ग्रह हा 11व्या स्थानात म्हणजेच लाभस्थानात गेलेला आहे. आता सप्तमेश लाभात आहे, त्यामुळे चांगल्या पतीची प्राप्ती, चांगल्या पत्नीची प्राप्ती दाखवतोय. कारण की हे उपचयाचं स्थान आहे आणि लाभाचं पण स्थान आहे. त्यामुळे तुमच्या जोडीदाराला नोकरीचा योग सुद्धा दाखवतो. ज्या जातकांचे विवाह निश्चित झालेले नाहीत, अडचणी येत आहे, त्यांचे विवाह निश्चितीचे योग आहे. सप्तम स्थानात ह्या योगांचे फल पाहता ज्या पती पत्नींमध्ये वाद झालेले आहेत ते जुळून येतील. अष्टम स्थान स्वामी बुध ग्रह हा 2 वेळेला राशी परिवर्तन करतोय आणि तो भाग्यातनं कर्माकडे जातोय. त्यामुळे भाग्य तुम्हाला मिळणार आहे, पण त्याला कर्माची कष्टाची जोड फक्त तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तुम्ही पुढे जाल, मागे येऊ शकणार नाही. भाग्यस्थानात तर साक्षात गुरुग्रह विराजमान आहे. त्यामुळे गुरु कृपा ही केवलम शिष्यस्य परम मंगलम, म्हणजे तुमच्या गुरुची कृपा या महिन्यामध्ये तुमच्यावरती राहणार, त्यांचा आशीर्वाद राहणार आणि त्या योगे तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही आहे. दशमस्थान या स्थानामध्ये सूर्य ग्रह स्वतःच्या स्वराशीमध्ये 17 ऑगस्टला येतोय. तत्पूर्वी तो भाग्यात आहे. काय सांगावं तुमचं सुख, अगदी मंत्रिपदापर्यंतचा प्रवास. जे लोक राजकीय क्षेत्रात आहे, आमदारकीचं पद मिळणं, खासदारकीचं पद मिळणं, अचानक आपल्याला पक्षामध्ये मोठी जबाबदारी प्राप्त होणं, जे जातक स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताय त्या जातकांच्या स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांना यश प्राप्त होणं, मोठा अधिकार होण्याचा योग. काय सांगावं वृश्चिक राशीच्या जातकांसाठी, अगदी त्यांच्या मनामध्ये कल्पवृक्षासमान अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. जे मनात आहे, जे ओठावर आहे ते प्रत्यक्षात अनुभवायला मिळणार आहे. वडिलांची प्रकृती चांगली राहील, परंतु आईच्या प्रकृतीची काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. एवढी एक गोष्ट महत्वाची आहे. लाभस्थान या स्थानाचा स्वामी बुध, आत्ताच सांगितल्या पद्धतीनं मी भाग्याला कर्माची जोड आहे म्हणून लाभ तुमच्यासाठी निश्चित आहे. व्ययस्थान स्वामी शुक्र ग्रह, व्ययश पण लाभात आलाय. म्हणजेच काय, देव देतो तर छप्पर फाड के देतो. म्हणजे काय की जे आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त मिळतंय ते खर्चवायचं कसं याची अक्कल आपण फक्त लक्षात ठेवली म्हणजे झालं. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी शुभ अंक 9, शुभ रंग लाल आहे. शुभ दिवस आपल्यासाठी 5 तारीख, 6 तारीख, 20 तारीख आणि 21 तारीख आहे. अशुभ दिवस 1 तारीख, 2 तारीख, 25 तारीख, 26 तारीख, 27 तारीख आणि 28 तारीख आहे. आपल्यासाठी मंत्र देतो, त्यानं पत्रिकेतील अशुभत्व कमी व्हायला मदत होईल आणि शुभत्व वाढायला मदत होईल. ओम हनुमते नमः. लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.